मी प्राध्यापक डॉक्टर मुक्ता सोमवंशी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपर्यंत म्हणजे मागील काही भागामध्ये आपण सेवानिवृत्ती या म्हणजे प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आपण मागील भागामध्ये सेवानिवृत्तीचा अर्थ पाहिला आणि सेवानिवृत्तीची आवश्यकता किंवा गरज हा एक मुद्दा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। आज आपण सेवानिवृत्तीचे जे काही लाभ आहेत किंवा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीमुळे कोणते फायदे होतात त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक लाभ या सेवानिवृत्तीमुळे मिळत असतात। यामध्ये हे लाभ घेत असताना काही विशेष अटी निश्चित घालण्यात आलेल्या आहेत। तर त्यामध्ये आपल्याला असं या ठिकाणी सांगता येतं की हे जे काही सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ आहेत ते लाभ मिळवण्यासाठी या कर्मचाऱ्यांची वर्तणूक ही चांगली असली पाहिजे। म्हणजेच कर्मचारी कार्यरत असताना किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा या कर्मचाऱ्याची जी म्हणजे त्याची कार्य करण्याची एकूण कार्य करत असताना त्याच्याकडून कुठलीही या ठिकाणी चूक वगैरे म्हणजे गंभीर स्वरूपाचा गुन्हा या ठिकाणी होता कामा नये आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा काही अटी या प्रशासनाच्या माध्यमातून किंवा शासकीय कायद्याअंतर्गत घालण्यात आलेल्या आहेत। तर यामध्ये ज्या अटी आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची अट आहे की कर्मचाऱ्याचं वर्तन हे चांगलं असलं पाहिजे। सेवेत असताना किंवा सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला गंभीर गुन्ह्याअंतर्गत किंवा गैरवर्तणुकीच्या कारणावरून शिक्षा झाल्यास शासन त्याचे निवृत्तीवेतन या ठिकाणी रोखू शकते। म्हणजे शासनाकडून त्याचं हे निवृत्तीवेतन त्या ठिकाणी रोखून धरल्या जाऊ शकतं। आता गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणजे कोणता? तर या ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये शासकीय गुपिते म्हणजे जे काही शासनाच्या म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनामधून जे काही आपल्या गुपित बाबी असतात तर असे गुपित अधिनियम अंतर्गत केलेला गुन्हा हा या ठिकाणी म्हणजे हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी ठरत असतो आणि त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचं गैरवर्तन म्हणजे या ठिकाणी राजकीय आणि सामाजिक सुरक्षेस बाधा निर्माण करणारे हे वर्तन असतं आणि यामुळे आपल्याला या म्हणजे कर्मचाऱ्याला या ठिकाणी मग दोषी धरून त्याच्यावरती गुन्हा नोंदवून त्याला देण्यात येणारे जे काही सेवानिवृत्तीची म्हणजे वेतन आहे ते वेतन त्या ठिकाणी सरकारकडून म्हणजे बंद केल्या जाऊ शकतं। तर या ठिकाणी ही सेवानिवृत्ती आणि सेवानिवृत्तीचे लाभ यामध्ये आपल्याला अतूट स्वरूपाचा संबंध या ठिकाणी असलेला दिसून येतो। निरनिराळ्या देशांमध्ये व सेवांमध्ये सेवानिवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभाचे जे स्वरूप आहे ते भिन्न प्रकारचं आहे। आता याच्यामध्ये आता सेवानिवृत्तीचं हे स्वरूप भिन्न कसं आहे पहा। तर जर समजा या ठिकाणी तुम्ही आपल्या राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कार्यरत असणारे जे काही म्हणजे आपले जवान आहेत किंवा आर्मी तिन्ही प्रकारचे दल जे आहेत त्या ठिकाणी कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे मिळणारे लाभ हे जनरल म्हणजे जे सिव्हिल लोक आहेत त्यांच्यापेक्षा म्हणजे जास्त अधिकचे फायदे या ठिकाणी दिले जातात। आता याचा सुद्धा आपण या ठिकाणी या सेवानिवृत्तीमध्ये इथे विचार करणार आहोत। तर एकंदरीत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर कोणकोणते लाभ या ठिकाणी मिळतात त्यावरती आपण प्रथमतः या ठिकाणी प्रकाश टाकूयात। यामध्ये पहिला जो भाग पहिली जी या ठिकाणी त्यांना मिळणारी म्हणजे
जी सेवा आहे किंवा सेवानिवृत्ती वेतन आहे ते म्हणजे निवृत्ती वेतन. सेवानिवृत्त झाल्यानंतर दर महिन्याला मिळणारं जे वेतन आहे त्याला निवृत्ती वेतन म्हणतात. दुसरं आहे भविष्य निर्वाह निधी. तिसरं आहे उपदान. चौथा आहे अंश राशीकरण. पाचवा आहे अर्जित रजेचे वेतन. आणि सहावा आहे गट विमा योजना व बचत निधी. तर असे एकूण 6 प्रकारचे लाभ या सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला मिळत असतात किंवा काही तात्काळ सेवानिवृत्त झाल्याबरोबर या ठिकाणी त्याला ह्या म्हणजे आर्थिक लाभ या ठिकाणी मिळत असतात. तर या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला या म्हणजे कर्मचाऱ्यांना जे काही मिळणारे लाभ आहेत ते या ठिकाणी सांगता येतात. तर हे जे काही 6 लाभ आहेत त्यामध्ये पहिला जो लाभ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे निवृत्ती वेतन. आता या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगायची आहे की हे पहा, आज मी स्वतः जवळपास आपला या म्हणजे 5व्या पेपरचा टोटल सिलेबस संपत आलेला आहे आपल्या 3rd सेमिस्टरचा. आणि मी सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. आता ती जबाबदारी तुमची आहे. हे सर्व व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित ऐकावेत. जिथं कुठं तुम्हाला एखादी गोष्ट स्पष्ट होत नसेल तर त्यावेळेला तुम्ही ती मला या ठिकाणी विचारणं हे आता तुमची जिम्मेदारी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एक्झामची डेट फेब्रुवारी-मार्चमध्ये डिक्लेअर होऊ शकते. परीक्षा कशा होतील याबद्दल आम्ही आत्ताच तुम्हाला काही सांगू शकत नाही. म्हणजेच पॅटर्न कोणता राहील एक्झामचा हे सांगू शकत नाही. म्हणजेच यामध्ये MCQ पॅटर्न राहील की थेअरी पॅटर्न राहील हे आम्ही नाही सांगू शकत. कदाचित MCQचा जर या ठिकाणी त्यांनी पॅटर्न ठेवला तर तुम्हाला या ठिकाणी दिलेले सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकावे लागणार आहेत. दिलेल्या नोट्स व्यवस्थित त्या ठिकाणी वाचाव्या लागणार आहेत. त्याच्यामधले बारीक सारीक मुद्दे तुम्हाला या ठिकाणी काढावे लागणार आहेत, जेणेकरून की तुम्हाला MCQ पेपर सोडवणं सोपं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुढील काही भागामध्ये मी आपल्याला आपल्या लेक्चरच्या माध्यमामधूनच यूट्यूबवरती नाही परंतु तुम्हाला MCQ कशा पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला या पेपरवरती विचारले जाऊ शकतात तो भागसुद्धा मी घेणार आहे. आणि तुमच्या एक्झाम फीसची डेट आलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी 15 जानेवारीपर्यंत तुमचे एक्झाम फॉर्म भरून घ्यायचे आहेत आणि जी ड्यू डेट आहे ती तुमच्यासाठी 22 जानेवारी आहे. तिथून पुढची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची राहणार आहे. 30 तारखेपर्यंत तुम्हाला पर डे 100 रुपये ड्यू त्या ठिकाणी लागणार आहे आणि स्वतः तुम्हाला विद्यापीठामध्ये जाऊन ती तुमची फीस त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व गोष्टींची तुम्ही या ठिकाणी जाणीव ठेवा. ह्या सर्व गोष्टींचा विचार करा आणि आता अभ्यासाला लागा. कारण आपण कुठल्याही गोष्टीमध्ये मागे राहिलेलो नाही. कारण यामध्ये आपण पाहतो की जेवढा काही वेळ आपण वर्गामध्ये या ठिकाणी लेक्चर घेतला असता तेवढा वेळ आपण या ठिकाणी व्हिडिओवरती दिलेला आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीनं मी माझं जर या ठिकाणी सांगायचं झालं तर मी तुम्हाला जेवढे मला प्रयत्न करता येतील तेवढे सर्व प्रयत्न करून मी तुम्हाला ही सर्व माहिती दिलेली आहे. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेल्या सर्व व्हिडिओंचा या ठिकाणी फायदा घ्यावा. चांगले मार्क या ठिकाणी घ्यावेत. अगदी आता नवीन वर्ष या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आज 2 जानेवारी आहे. 2020 वर्ष आता मागे पडलेलं आहे. तर आपण सुद्धा नव्या उमेदीनं या ठिकाणी आता नवीन वर्षामध्ये पुढे आलं पाहिजे. आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपले जे काही नियोजन असेल त्या माध्यमातून आपण विचार केला पाहिजे. अभ्यासाला लागलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आता अभ्यासाला सुरुवात करा आणि चांगले मार्क्स घेऊन आपलं द्वितीय वर्ष जे आहे ते आपण पास करा अशी अपेक्षा मी या ठिकाणी ठेवते आहे. तर आपण या ठिकाणी निवृत्ती वेतन हा पहिला मुद्दा या ठिकाणी पाहूयात. तर यामध्ये निवृत्ती वेतन पेन्शन जे आहे तर त्यामध्ये आपण पाहतो की पेन्शन म्हणजे आता या ठिकाणी पेन्शन म्हणजेच निवृत्ती वेतन.
तर हा जो पेन्शन शब्द आहे, पेन्शन हा इंग्लिश शब्द आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये निवृत्ती वेतन म्हणतो. तर पेन्शन हा शब्द मूळ लॅटिन पेन्शिओ या शब्दापासून बनलेला आहे. असे शब्द तुम्हाला MCQ मध्ये विचारले जाऊ शकतात, असे छोटे छोटे ऑब्जेक्टिव्ह. तर पेन्शिओ या लॅटिन भाषेपासून हा शब्द या ठिकाणी म्हणजे पेन्शन हा शब्द तयार झालेला आहे. आणि याचे अर्थ हे अनेक आहेत, म्हणजे पेन्शनचे अर्थ अनेक आहेत पेन्शिओ या शब्दाचे. त्यामध्ये पहिला अर्थ आहे तो म्हणजे पैसे देणे, दुसरा अर्थ आहे वजन करणे, तिसरा अर्थ आहे लटकविणे. म्हणजे हे त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. परंतु वर्तमानामध्ये पेन्शनचा आशय हा निश्चित अटी पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या नियमित रकमेशी आहे. म्हणजे निश्चित केलेल्या ज्या काही अटी आहेत त्या अटी पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या नियमित रकमेशी आपल्याला या ठिकाणी याचा पेन्शनचा अर्थ लावता येतो. म्हणजेच जो कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबाला या ठिकाणी ही पेन्शन दिली जाते. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की ज्या काही अटी आहेत ह्या अटी पूर्ण केल्यानंतर नियमित रकमेशी याचा संबंध आहे, जी कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबाला दिली जाते. ही रक्कम कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबाला दिली जाते. आणि यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की पेन्शन ही सेवानिवृत्तीनंतर दरमहा मिळते. सेवानिवृत्तीच्या नंतर कर्मचाऱ्याला पेन्शन ही दरमहा प्राप्त होत असते. संबंधित नोकराचा मृत्यू झाल्यानंतर जोपर्यंत त्याची विधवा पत्नी जिवंत आहे तोपर्यंत तिला या ठिकाणी हे पेन्शन दिलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. दोन प्रकारे या ठिकाणी पेन्शन दिली जाते. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अंशदायी पेन्शन, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन असे या ठिकाणी म्हणतात. आता जर पेन्शनमध्ये सरकारचा व नोकराचा हिस्सा असेल तर तिला अंशदायी पेन्शन म्हणतात. लक्षात घ्या, दोन प्रकार आहेत. पहिला सांगितलं अंशदायी आणि दुसरा आहे अनंशदायी पेन्शन, म्हणजे नॉन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन. तर यामध्ये पहिला जो आहे अंशदायी पेन्शन, तर अंशदायी पेन्शनमध्ये आपल्याला सरकारचा आणि नोकरांचा या दोघांचा हिस्सा या ठिकाणी असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नियमितपणे पेपर वाचत असाल, बातम्या ऐकत असाल तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही सातत्याने या ठिकाणी ऐकली असेल की आपल्याकडे नवीन पेन्शन योजना भारतामध्ये लागू केलेली आहे आणि ही पेन्शन योजना आपल्या येथील कर्मचाऱ्यांना मान्य नाही. कारण का, तर ही पेन्शन योजना ही अंशदायी स्वरूपाची आहे. अंशदायी स्वरूपाची म्हणजेच या ठिकाणी दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या वेतनामधून एक विशिष्ट रक्कम, म्हणजे एकूण त्याच्या पगाराच्या काही टक्क्यांमध्ये 7-8% ही रक्कम त्या ठिकाणी कपात केली जाते आणि तेवढाच निधी सरकारकडून त्याच्यामध्ये जमा केला जातो. आणि जेव्हा तो कर्मचारी त्या ठिकाणी रिटायर होईल, रिटायर झाल्यानंतर त्याला मिळणारं पेन्शन हे त्या निधीमधून त्याला देण्यात येईल. म्हणजेच त्याच्या दर महिन्याच्या वेतनामधून काही पैसा हा त्या ठिकाणी कपात केला जाणार आहे. आणि त्यामुळं आपल्याकडे जी जुनी पेन्शन योजना आहे ती अनांशदायी स्वरूपाची आहे. भारतामध्ये असणारी जुनी पेन्शन योजना ही अनांशदायी स्वरूपाची आहे आणि नवीन पेन्शन योजना ही अंशदायी स्वरूपाची आहे. आणि ही अंशदायी स्वरूपाची जी नवीन पेन्शन आहे ती कर्मचाऱ्यांना मान्य नाही, कारण त्यामध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्याची विशिष्ट रक्कम त्या ठिकाणी कपात होणार आहे. तरी सुद्धा आपण याच्यामधला जो विशिष्ट फरक आहे तो या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अंशदायी स्वरूपाची जी पेन्शन आहे त्यामध्ये दर महिन्याला 7 ते 8% रक्कम, काही ठिकाणी 4% रक्कम, काही ठिकाणी 7% रक्कम त्या ठिकाणी कपात केली जाते आणि ती पेन्शन निधीमध्ये गोळा केली जाते. तर या ठिकाणी या प्रकारची जी काही पेन्शन ची व्यवस्था आहे ती आपल्याला
म्हणजे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जपान, फिलिपाईन्स व अमेरिका या देशामध्ये अंशदायी स्वरूपाची पेन्शन योजना असलेली आपल्याला पाहावयास मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी म्हणजे इंग्लंड आणि भारत या 2 देशांमध्ये पेन्शनसाठी नोकरांच्या वेतनामधून कोणतीही कपात केली जात नाही. म्हणजेच या ठिकाणचं जी पेन्शन आहे ती काय आहे, अनंशदायी. म्हणजे अनंशदायी या ठिकाणी पद्धतीची, अंशदायी आणि अनंशदायी म्हणजेच नॉन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन ही भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशामध्ये स्वीकारण्यात आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या पगारामधून कोणतीही कपात केली जात नाही. आत्ता भारतामध्ये या पेन्शन म्हणजे नवीन कर्मचाऱ्यांना ही पेन्शन म्हणजे 2005च्या नंतर जे कर्मचारी आले त्यांच्यासाठी ही योजना लागू करावी असा सरकारचा या ठिकाणी विचार आहे किंवा तसा कायदा केलेला आहे. परंतु हा कायदा विद्यमान जे कर्मचारी आहेत ज्यांना हे लागू केले त्यांना मुळीच मान्य नाही. तर यामध्ये या 2 देशांमध्ये अनंशदायी पेन्शन पद्धतीचा अवलंब केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि अनंशदायी पेन्शन पद्धतीचा स्वीकार करणाऱ्या राष्ट्रातील नोकरांचं वेतन हे अंशदायी पद्धतीचा स्वीकार केलेल्या राष्ट्रातील नोकरांपेक्षा कमी असतं. पहा, म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे, इंग्लंड आणि भारतामध्ये जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना मिळणारं वेतन हे अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स या देशातील म्हणजे निवृत्ती वेतन जे आहे त्याच्यामध्ये तफावत आहे. म्हणजे इंग्लंड अमेरिकेमध्ये मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन हे जास्त आहे, त्या प्रमाणामध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन हे कमी आहे. कारण या ठिकाणी एक त्या कर्मचाऱ्याच्या पगारामधूनच ती रक्कम त्या ठिकाणी कपात करून त्याच्यावरतीच त्यांना त्या ठिकाणी पेन्शन ही दिली जाते. तर या पद्धतीनं या 2 पेन्शन प्रकारामध्ये फरक असलेला आपणास पाहावयास मिळतो. याशिवाय या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला आणखी काही प्रकार सांगता येतात निवृत्ती वेतनामध्ये. त्यामध्ये भरपाई पेन्शन, पेन्शनच्यातही प्रकार आहेत. भरपाई पेन्शन म्हणजे आता या ठिकाणी काय होतं पहा, की जेव्हा एखाद्या पदाला समाप्त केलं जातं म्हणजे प्रशासनामधलं एखादं पदच त्या ठिकाणी म्हणजे अकारण ते पद त्या ठिकाणी आहे, म्हणजे शासनाला असं वाटलं की बा ह्या पदाची आता आपल्याला आवश्यकता नाही आणि ते पद पूर्वीचं भरलेलं असेल, त्या पदावरती एखादा कर्मचारी कार्यरत असेल, परंतु ते पद आता काय करायचं आहे, आपल्याला नष्ट करायचं आहे, त्याची आवश्यकता नाही म्हणून ते पद आपल्याला रद्द करायचं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मग ते पद रद्द झाल्यानंतर किंवा ते पदच त्या ठिकाणी म्हणजे आपण समाप्त केल्यानंतर कर्मचाऱ्याला देण्यात येणाऱ्या पेन्शनला या ठिकाणी भरपाई पेन्शन असे या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी ते पद संपुष्टात आल्यामुळं त्या कर्मचाऱ्याला भरपाई पेन्शन देऊन त्या ठिकाणी मग म्हणजे त्याच्या पुढं तसा पर्याय सुद्धा असतो, परंतु त्याला भरपाई म्हणजे ते पद गेल्यामुळं त्याला त्या ठिकाणी तिथेच पेन्शन दिली जाते. मग त्याचं जे काही स्वरूप असेल ते त्या ठिकाणी नियमानुसार जे काही आपले कायदे आहेत त्याच्यानुसार त्या ठिकाणी ते वेतन त्याला त्या ठिकाणी मिळत असतं. दुसरा एक पर्याय या ठिकाणी आहे त्याच कर्मचाऱ्याला दिलेला, एकतर त्यानं भरपाई पेन्शन घ्यायचं आहे पद संपुष्टात आल्यामुळं, किंवा मग दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे की त्याला या ठिकाणी एक पर्याय दिला जातो की त्यानं काय करायचं आहे, मग या ठिकाणी या भरपाई पेन्शन त्यांना स्वीकारायचं आहे किंवा खालच्या स्तरावरच्या पदाला त्यांनी ग्रहण करायचं आहे. म्हणजे जो ज्या पदावरती तो कार्य करतो आहे त्या पदाच्या लगतचं जे पद आहे त्या पदावरती त्याला त्या ठिकाणी मग तो नियुक्त होऊ शकतो किंवा त्याला त्या ठिकाणी त्या पदावरती जॉईन हे होता येतं. तर या पद्धतीनं या ठिकाणी हे भरपाई पेन्शन हे सुद्धा आहे. परंतु हे सुद्धा जर उपलब्ध असेल तर, जर हे पद उपलब्ध असेल तर त्याला ती गोष्ट या ठिकाणी मिळते. आणि ही जी काही पेन्शन आहे म्हणजे भरपाई पेन्शन, तर ही राष्ट्रीय सुरक्षा संरक्षण नियमाच्या अंतर्गत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी दिली जाते. दुसरा याच्यामधला प्रकार आहे तो म्हणजे असमर्थता पेन्शन, म्हणजेच इनव्हॅलिड पेन्शन. जेव्हा सेवेत असणारा एखादा कर्मचारी शारीरिक किंवा
मानसिक रूपाने पदाची जबाबदारी पार पाडण्यास जर असमर्थ ठरला असेल तर तेव्हा त्याला हे म्हणजे असमर्थता पेन्शन दिली जाते. म्हणजेच या ठिकाणी याच्या नावामध्येच अर्थ दडलेला आहे पहा, की म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं की ही जी काही व्यवस्था आहे पेन्शनची, तर यामध्ये आपल्याला असं सांगता येतं असमर्थ म्हणजे तो संबंधित कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ आहे म्हणून त्याला हे पेन्शन दिलं जातं. तिसरा प्रकार आहे पेन्शनचाच सेवानिवृत्ती पेन्शन म्हणजेच सुपरनेशन पेन्शन. आता या ठिकाणी सुपरनेशन पेन्शन हे जे आहे, आता तुम्हाला या ठिकाणी मी कालच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं पहा, की आपल्याकडे वयाची 58 वर्ष ते 60 वर्ष सेवा झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सेवानिवृत्ती मिळते. तर त्यानुसार ही जी पेन्शन आहे म्हणजे सुपरनेशन, तर ही पेन्शन त्या कर्मचाऱ्याला दिली जाते ज्याचं वय हे अनिवार्य सेवानिवृत्तीच्या लाभासाठी निश्चित केलेल्या वया इतकं झालेलं आहे. म्हणजेच वर्तमानात आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याकडे हे 58 ते 60 वर्ष इतकं वय ज्या कर्मचाऱ्याचं आहे त्याला या ठिकाणी सुपरनेशन या ठिकाणी दिलं जातं. दुसरं एक आहे याच्या अनुषंगानंच चौथा प्रकार रिटायरिंग पेन्शन. तर रिटायरिंग पेन्शन म्हणजे इथं विशिष्ट काळापर्यंत नोकरी केल्यानंतर दिलं जाणारं जे निवृत्ती वेतन आहे त्याला म्हणतात रिटायरिंग पेन्शन. आता हे प्रश्न हे जो मी भाग तुम्हाला सांगते आहे हा तुम्हाला म्हणजे MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये सामान्यतः 33 वर्षाच्या नोकरीनंतर रिटायरिंग पेन्शन त्या ठिकाणी मिळत असतं. रिटायरिंग पेन्शन हे कधी मिळतं? सेवेची 33 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. पहा, सुपरनेशन वय 58 ते 60 वर्ष म्हणजे सेवानिवृत्ती पेन्शन हे कधी मिळतं? वय 58 ते 60 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळतं. आणि रिटायरिंग पेन्शन कोणाला मिळतं? ज्यांच्या सेवेची 33 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणजे ज्यांनी 33 वर्ष सेवा केलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना रिटायरिंग पेन्शन या ठिकाणी दिलं जातं. तर पाचवा प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतो तो म्हणजे जखमी आणि असामान्य पेन्शन. आता या ठिकाणी काम करत असताना कर्मचारी जखमी झाला असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल तर ही पेन्शन दिली जाते. म्हणजेच या ठिकाणी जखमी झाला तर संबंधित कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी पेन्शन मिळते, परंतु त्याचा मृत्यू झाला असेल तर मृतकाच्या कुटुंबाला कुटुंब पेन्शन या ठिकाणी मिळत असते. सरकारने यासाठी म्हणजे आपल्या भारत सरकारने यासाठी 1923 मध्ये त्यानंतर 1955 मध्ये सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट या ठिकाणी केलेला आहे. तसेच 1964 सालचा कुटुंब पेन्शन कायदा व त्यापूर्वीच्या स्पेशल रिस्क ॲक्ट या संबंधी सुद्धा या ठिकाणी तरतूद केलेली आहे. आणि असे पेन्शन देण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम 320 नुसार लोकसेवा आयोगाचा सल्ला या ठिकाणी घेण्यात येतो. तसेच महालेखापाल व परीक्षक यांचाही सल्ला घेण्यात येतो. पेन्शन संबंधीची सर्व प्रकरणे अर्थ खाते निकाली काढत असते किंवा अर्थ खात्यामार्फत या ठिकाणी निकाली काढली जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतात पूर्ण पेन्शन मिळण्यासाठी कमीत कमी 33 वर्ष नोकरी करणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यापेक्षा कमी नोकरी असल्यास प्रमाणात कमी पेन्शन त्या ठिकाणी मिळतं. पेन्शन संबंधित सरकार म्हणजे पेन्शन संबंधित सरकारकडून वेळोवेळी कमाल आणि किमान मर्यादा त्या ठिकाणी निश्चित केल्या जातात. अलीकडच्या काळामध्ये मूळ पेन्शन व ठराविक दराने महागाई भत्ता सुद्धा या म्हणजे पेन्शनधारकांना दिला जातो. भारतात पेन्शन संबंधीची सूत्रे म्हणजे या ठिकाणी मान्य केलेली आहेत आणि त्यानुसार संबंधित नोकराच्या मूळ वेतनाची मागील 3 वर्षाच्या त्या ठिकाणी हे जे काही आहे त्याला पेन्शन कसं द्यायचं काय नाही याचे सूत्र आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी कर्मचाऱ्यांना वेतन हे दिलं जातं. आता हे सूत्र शासन वेळोवेळी त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतं. वेतन आयोग असतात, त्या वेतन आयोगाच्या नुसार सुद्धा त्याच्यामध्ये बदल हे होत असतात. तर या ठिकाणी या पद्धतीनं म्हणजे
कर्मचाऱ्यांना हे म्हणजे सेवानिवृत्तीचे 5 प्रकार आहेत आणि ह्या 5 प्रकाराच्या माध्यमामधून आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सेवानिवृत्ती मिळत असते. लक्षात घ्या की यामध्ये म्हणजे जखमी आणि असामान्य पेन्शन म्हणजे जर कर्मचारी सेवेमध्ये असताना जखमी झाला आणि तर त्याला त्या ठिकाणी पेन्शन दिली जाते. जर हा कर्मचारी मृत्यू पावला तर त्याच्या कुटुंबाला, त्याच्या पत्नीला या ठिकाणी पेन्शन दिली जाते. रिटायरिंग पेन्शन 33 वर्ष नोकरी झाल्यानंतर या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर सेवानिवृत्ती पेन्शन हे वयाचे 58 ते 60 वर्ष सेवा झाल्यानंतर, म्हणजे काही पदांसाठी 58 वर्ष आहे, काही पदांसाठी 60 वर्ष आहे, तेवढी वयाची त्याने वर्ष पूर्ण केली की त्याला पेन्शन या माध्यमामधून त्याला सेवानिवृत्ती मिळत असते. असमर्थता पेन्शन म्हणजे तो कर्मचारी संबंधित काम करण्यास असमर्थ आहे असं जर त्या ठिकाणी सिद्ध झालं तर या ठिकाणी त्याला असमर्थता पेन्शन ही दिली जाते. भरपाई पेन्शन म्हणजेच या ठिकाणी एखादं पद जर त्या ठिकाणी समाप्त झालं तर संबंधित कर्मचाऱ्याला भरपाई पेन्शन दिली जाते. तर या पद्धतीनं अंशदायी आणि अनांशदायी ह्या 2 प्रकारच्या म्हणजे पेन्शनच्या पद्धतीसुद्धा या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी आपला इथे हा पेन्शनचे जे काही प्रकार आहेत तो भाग या ठिकाणी पूर्ण होतो आणि त्याचे फायदेसुद्धा याच्यामध्येच आहेत. व्यवस्थित समजून घ्या. कुठं अडचण आलीच तर विचारत चला. मी आपल्यासाठी केव्हाही म्हणजे माहिती देण्यासाठी इथे उपस्थित आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलच्या लिंकवरती तुम्ही या ठिकाणी कॉमेंट करू शकता. तुम्हाला कोणता भाग समजला नाही तो मी या ठिकाणी आपल्याला सांगेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी म्हणजे जे विद्यार्थी UPSCची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी मला या ठिकाणी या एकंदरीत UPSCच्या मराठीमधून ज्या काही त्यांना परीक्षा द्यायच्या आहेत त्यासाठी कोणते पुस्तक आम्ही वापरावे या संबंधित मला विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला लवकरच याचा अगदी व्यवस्थित सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी आपल्यासाठी तयार करणार आहे. तर आपण जे काही या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्यामुळं मला प्रथमतः UPSCचा जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी पाहावा लागलेला आहे. तो मी या ठिकाणी पाहून घेतलेला आहे. फक्त त्यासाठी उपलब्ध असणारी जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं माझ्या माहितीच्या व्यतिरिक्त आणखी कोणती आहेत ती सुद्धा मी या ठिकाणी पाहणार आहे आणि आपल्याला अगदी येणाऱ्या आठवड्यामध्ये ही सर्व माहिती मी या ठिकाणी देणार आहे. तर आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद.